चकली नुसतं नाव जरी काढलं तरी तोंडाला पाणी सुटतं. आणि झटकीपट होणारी चकली असेल तर नेहमीच्या चकलीपेक्षा अगदी वेगळी बटाट्याची खुसखुशीत चकली करणार आहोत. रुचकर होते, बहारदार होते. मुख्य म्हणजे चकल्या पाडायच्या आहेत ना डायरेक्ट तेलामध्येच. रेसिपी तर आपण बघूया. तर मी काय म्हणते, मस्त लवकरच काहीतरी अफलातून घेऊन येत आहे. नवीन नवीन लग्न झालेले आहेत, बॅचलर आहेत, नवशिके आहेत, यांच्यासाठी अफलातून आहे. जे काही घेऊन येत आहे ते काय असेल कमेंट करून नक्की कळवा. आणि दर वेळेप्रमाणे यंदाही 5 लकी विनर काढणार आहोत. प्रॉडक्ट नाहीये, वस्तू अजिबात नाही, हिंटही दिलेली आहे, पण अतिशय युजफुल आहे. बिगिनर्स, नवशिके, नवविवाहित, बॅचलर्स, हॉस्टेलवर राहणाऱ्या मुला मुलींसाठी. नमस्कार, मी मधुराज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. खुसखुशीत चकल्या करूयात आणि झटकीपट होणार याची खात्री मी तुम्हाला देते. तर सगळ्यात आधी साहित्य काय काय घेतलं ते बघूयात. 2 कप तांदूळाचं पीठ, अर्धा कप बेसन, 2 बटाटे मध्यम आकाराचे उकडून अशा फोडी करून घेतल्यात साल काढून, 2 टेबलस्पून पांढरे तीळ, 2 टेबलस्पून धनेपूड, 2 टेबलस्पून लाल तिखट, 1.5 टेबलस्पून मीठ, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा हळद. चला आता सगळ्यात आधी पीठ तयार करूयात. तर आधी तांदूळाचं पीठ, 2 कप तांदूळाचं पीठ, यामध्ये बेसन अर्धा कप घालायचं, पण बेसन व्यवस्थित चाळून घालायचं, म्हणजे त्याच्या काही गुठळ्या असतील तर त्या निघून जातील आणि चकलीला नंतर जास्त कष्ट नाही पडणार मिसळायला. आता यामध्ये ओवा, पांढरे तीळ, धनेपूड, लाल तिखट, मीठ, हळद, हिंग हे मिसळूयात. चला, सुकं पीठ आपलं तयार झालं. चला आता बटाटा घ्यायचा मिक्सरच्या भांड्यामध्ये. यामध्ये पाव कप पाणी घालायचं आणि हे फिरवूयात. आधी पाव कप पाणी घातलं, आता अर्धा कप म्हणजे पाऊण कप पाण्याचा आपल्याला इथे वापर करायचा. 1 कपला थोडं कमी. थोडं थोडं टाकते बॅचेसमध्ये म्हणजे छान होतं. आणि 2 चमचे तेलही घालूयात. बटाट्यामध्येच घालायचं म्हणजे ते छान मिसळलं जातं. आता हे उरलेलं पाणी घालते. छान याचं हे बघा, छान स्मूथ प्युरी तयार झाली आहे बटाट्याची. आता पाण्याचा वापर न करता ही प्युरीच या कोरड्या पिठामध्ये घालायची आणि चांगलं एकजीव करूयात. आणि अगदी लागलं तर एखाद दुसरा चमचावरनं पाणी घालूयात. हे चांगलं घट्टसर मळून घ्यायचं. पण जे मी प्रमाण दिलं ते अगदी अचूक आहे, त्यामुळे वाढीव पाण्याची हे बघा अजिबात गरज नाही पडत. पाऊण कप पाणी परफेक्ट होतं या प्रमाणात. बटाटा किती मोठा आहे त्या अंदाजाने, पण लागलं तर वाढीव 1-2 चमचे पाणी वाढवा, पण माझं परफेक्ट झालंय. चला, बरोबर इथे पीठ मळून तयार आहे. असं घट्टसर हवं बघा. खूप सैल नका करू. खूप सैल केलं की काय होतं, चकली आतमध्ये मऊ राहते. आता यातून असा एक छोटूसा गोळा घ्यायचा. चकलीचा साचा आहे, याला प्लेट आहे चकली पाडायची. हे पीठ यामध्ये भरायचं, झाकण लावायचं. आपण नेहमी चकली करतो ना तेव्हा एक एक चकली पाडतो, पण ही बटाट्याची चकली अशीच डायरेक्ट एक मोठी टाकली तरी मस्त होते, कुडकुडीत होते आणि चव छान लागते. आता तेल व्यवस्थित तापवून गॅस मंद आचेवर करून घेतला आणि ही चकली मंद आचेवरच तळा. या प्रकारे आता छान मंद आचेवरच ही चकली तळून घेऊयात. आणि तळताना अगदी मंद आचेवर तळा, कारण एकच मोठा वेडा टाकलाय. मोठ्या आचेवर तळाल तर बाहेरून कुरकुरीत होईल, पण आतून थोड्या वेळाने पूर्ण नरम पडून जाईल. त्यामुळे गॅस अगदी मंद आचेवर करून घेतला मी
आणि छान एक म्हणजे खालची बाजू किमान 3 मिनिटं तरी तळून झाली पाहिजे. चला, एक बाजू बरोबर 3 मिनिटं मी तळून घेतली. आता उलटवूयात. चकली किंवा कुठलाही तळणीचा पदार्थ जो खुसखुशीत हवा त्याचं प्रमाण काय, की ते जे बुडबुडे आहेत, बुडबुडे म्हणजे त्यातला पाण्याचा अंश हळूहळू बाहेर येतो, तो पाण्याचा अंश कमी होईपर्यंत म्हणजे बुडबुडे हलके कमी होईपर्यंत तळत राहायचं. पूर्ण नाही, नाहीतर मग ती करपून जाईल, पण बुडबुड्यांचं प्रमाण कमी झालं पाहिजे. पूर्ण का नाही, कारण जरी ती आपण कढईतून बाहेर काढली तरी त्याची कुकिंगची प्रोसेस पूर्ण कंटिन्यू होत राहते आणखी पुढचे 1-2 मिनिट. म्हणून हलके बुडबुडे सेटल झाले की बाहेर काढूया. आहा, दोनही बाजूने खुसखुशीत अशी ही चकली तळून झाली. आता शेवेसारखी ही जी चकली आहे ना, ही काढताना शक्यतो असा चिमटा वापरायचा, म्हणजे तेल चांगलं निथळून निघतं बघा. वा वा. आणि ही अशी जाळीवर ठेवा, म्हणजे त्यातली गरम वाफ पूर्ण निघून जाईल आणि तेलही खाली चिरपेल. आणि याच प्रकारे सगळ्या चकल्या तयार करूयात. रॅन्डम अशी कशीही तुम्ही ही चकली टाकू शकता. आणि मी जसं म्हणाले आधी की तुम्हाला हवं असेल तर नॉर्मल रितसर चकल्या पाडल्या तरी काहीच हरकत नाही. हे बघा, एकदम काटेरी आणि खुसखुशीत ही चकली तयार होते. थंड झाली, एकतर तुकडे करूनही ठेवू शकता, अशीच ठेवली तरी चालेल, किंवा एक प्रेस करून तुकडे करा. चव अप्रतिम लागते. म्हणजे ही बटाट्याची चकली जी चव आहे नेहमीच्या चकलीच्या चवीपेक्षा वेगळी होते, जबरदस्त होते. करून बघाच. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, सगळ्यात महत्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.